हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर आज आहे संडे. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आज व्हिडिओ कशावरती आहे. तर आज मी होम टूर करणार आहे. तुम्हाला माझं घर दाखवणार आहे, छोटं पुण्यातलं. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन करायला विसरू नका. तर चला मी तुम्हाला माझं घर दाखवते. तर मी दरवाजा ओपन करते. तर ओपन केलाय दरवाजा. तर हा आमचा बाहेरचा स्पेस आहे. इथून लिफ्ट आहे. इथून आल्यानंतर ना आतमध्ये असं माझं छोटंसं हे डोअर आहे आणि ही नेम प्लेट आहे पप्पांचं नाव आहे ह्याच्यावरती. तर हे आम्ही मनालीला गेलतो तेव्हा आणलं होतं आणि शुभलाभ वगैरे नाही का आहे. आणि त्याच्यानंतर असं आमचं डोअर आहे. खूप हवा सुटली आहे. आणि त्याच्यानंतर ना आम्ही एंटर केल्यानंतर ना हॉल आहे आणि हा आमचा बेड आहे. सोफा कम बेड आहे. मायरा अभ्यास करते आणि हा हॉल आहे आमचा. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला आमचा इथे छोटासा माठ आहे. आम्ही फ्रीजमधलं पाणी पित नाही, आम्ही माठातलं पाणी पितो कारण की आम्हाला फ्रीजमधलं पाणी पिलं की सर्दी होते. आणि चला तर आपण जाऊया किचनमध्ये. आमचा हा आहे छोटासा किचन, तुम्ही बघू शकता. आणि ही हाय विंडो, इथून आम्हाला लिफ्ट दिसते, कोण आलेलं गेलेलं सगळं दिसतं. तर हा आमचा छोटासा किचन आहे. इथे आईंचीच भांडी आहेत सगळी, माझी भांडी नाही आहेत लग्नातली. इथे सगळी आईंचीच भांडी आहेत. ही सगळी आईंची भांडी आहेत. माझी लग्नातली भांडी आहेत ना, या बॉक्समध्ये ठेवले ते वरती. या बॉक्समध्ये आहेत लग्नाची भांडी वगैरे. आणि हा आहे फ्रीज आमचा. ह्याला पण 5-6 वर्ष झाले ते. हा आमचा छोटासा किचन आहे. इथून एवढा तिचा बेसन वगैरे आहे. जास्त काही भांडी वगैरे नाहीत, आपली जे रोजची वापरायला असतात तेवढीच भांडी वगैरे आहेत. कारण की खूप धूळ वगैरे असं असते. सो ते टीप आहे त्याच्यामध्ये ठेवले ते. आणि इथं खाली सिलेंडर वगैरे आहे, ते टीप वगैरे आहे. आणि इथे जे साबण वगैरे यूज करायचे ते सगळं त्या डब्यामध्ये आहे. इथे पिठाचे वगैरे डब्बे, ते प्यायचं पाणी वगैरे. तर आपला किचन वगैरे बघून झालेला आहे. तर चला आता आपण बघूया हॉल. तर आमचा हॉल काय खूप मोठा नाही आहे, छोटासाच आहे. तर ही आमच्या हॉलमध्ये लावली आहे, किचनच्या एक्झॅक्टली वरती आहे. तर ही आमच्या लग्नाची फ्रेम आहे. जसं आम्ही घरी शिफ्ट झालोय तेव्हा आम्ही लावले इकडे. आणि त्याच्यानंतर हा TV आहे, बरोबर एक्झॅक्ट बेडच्या समोर आहे. तर हा पण माझ्या लग्नातच गिफ्ट भेटलाय. आणि त्याच्यानंतर बाजूला हा टेबल आहे छोटासा. हा इथे आमचा गणपती असतो. आणि हे आहे मंदिर आमचं छोटंसं असं. हे मुंबईवरनं आणलंय मंदिर, सागाचं आहे. आणि हे मला खूप आवडतं नाही का, असं त्याचे जे डिझाईन्स आहेत ना ते खूप आवडतात. कोरलेलं आहे ना ते खूप छान वाटतं. तर हे मी माझ्या आवडीने घेतलंय, मला खूप आवडलं होतं. तर त्याच्यानंतर एका साईडला आहे हे हॉर्सचं पेंटिंग आहे आणि ते गणपती बाप्पाचं पेंटिंग आहे. हे आमच्या पूजेच्या टायमाला आम्हाला गिफ्ट म्हणून भेटलं होतं. तर खूप छान आहे. आणि हे माझ्या पप्पांनी या वॉलला लावून दिलंय, खूप छान वाटतं. आणि ते मायराची डॉल असते नाही का, तिला खेळायची जेव्हा तेव्हा मी काढून देते तिला. आणि त्याच्यानंतर ना हा फोटो. तर हा फोटो सगळ्यांनी बघितला असेल मे बी. तर हा फोटो आहे ना, तुम्हाला असं सीधं दाखवते बॅक कॅमेराने. तर हा फोटो तिच्या मावशीने तिच्या फर्स्ट बर्थडेला पूर्ण कोलाज करून दिलाय हा. तर खूप छान छान फोटो आहेत तिचे, बॉर्न झाल्यापासून ते फर्स्ट बर्थडेपर्यंतचे सगळे फोटो आहेत ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ना इथून छोटीशी अशी गॅलरी आहे.
ही छोटीशी गॅलरी आहे आमची. इथून हा असा व्ह्यू दिसतो आम्हाला. भरपूर ऊन झाले, बघू शकता. तर आम्ही 8व्या फ्लोअरवरती राहतो आणि खूप हवा वगैरे येते, पंखा लावायची गरज नाही लागत, तर खूप छान वाटतं. तर ही आहे आमची छोटीशी गॅलरी. इथून पाऊस वगैरे खूप छान दिसतो, कारण की इथं समोर आहे ना हिरवळ भरपूर आहे. तुम्ही बघत असाल तर इथं खूप छान वाटतं. इथे पण भरपूर सारी झाडं आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते बेडरूम. आणि ही आहे मायराची छोटीशी कार. ही पप्पाने गिफ्ट केली आहे तिला. तर ही खेळत असते आपल्या घरामध्ये. हा बाबू, हॅपी बर्थडे लावू, थांब लावते. आपला हॉल बघून झालेला आहे. तर त्याच्यानंतर ना आहे इथे वॉशरूम आहे आणि त्याच्यानंतर इथे बाथरूम आहे आणि त्याच्या समोर बरोबर एक्झॅक्ट तर हा बेडरूम आहे आमचा. तर इथे आहे वॉशिंग मशीन. ही पण वॉशिंग मशीन माझ्या लग्नामध्ये गिफ्ट केली आहे माझ्या मावशीने, पण मी वापरत नाही कारण की तसं जास्त काय कपडे नसतात, सो मी वापरत नाही. वॉशिंग मशीन आहे तशीच आहे, जशी आलेली आहे तशीच तिला तशीच ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर ना इथं आहे आमचं कबड. इथे या साईडला आहेत माझे सगळे कपडे. या साईडला माझे कपडे आहेत आणि या साईडला आहेत या साईडला पण माझे आहेत, फक्त खाली इथे आईंचे आहेत आणि इथे त्यांचे आहेत. तर बाकी सगळे माझेच कपडे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे आहे दुसरं कपाट. ह्याच्यामध्ये सगळी वापरायची कपडे आहेत रोजची. आणि खाली आमचं जे छोटं मोठं सामान आहे ते ड्रॉवर आहे इथे 2. तर ह्याच्यामध्ये काय छोटं मोठं सामान आहे, त्याच्यामध्ये आम्ही ठेवलं. इथे मायराची सगळी खेळणी येते एका ड्रॉवरमध्ये. भरपूर खेळणी वगैरे सगळं पडेल खाली. आणि त्याच्यानंतर इथं आहे विंडो. आम्हाला छान अशा हवा येते इथून विंडो. इथून पण आम्हाला सगळं खूप छान छान असं दिसतं व्ह्यू. पावसाळ्यात खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर या साईडला आहे मायरा जेव्हा माझ्या पोटात राहिली होती, जेव्हा मी प्रेग्नेंट होती, तेव्हा हा फोटो लावला होता. हा फोटो मी मुंबईवरनंच आणलाय आणि हा पण मला खूप आवडतो. बघा किती सुंदर दिसते. आणि त्याच्यानंतर हा एक फ्रेम आहे, तुम्हाला अशी दाखवते बॅकने. तर ही फ्रेम आहे. लग्नाच्या आधी आम्ही प्री वेडिंग शूट केलं होतं, तेव्हा पण होळी येणार होती, त्याच्या आधी आम्ही प्री वेडिंग शूट केलं होतं. तर आम्ही होळीचं थीम घेतला होता. तर खूप छान असं आमचं प्री वेडिंग झालं होतं. मला खूप आवडतं. आणि आमचं खूप मोठंसं घर नाही आहे, खूप छोटासा असं बेडरूम आहे आमचं. बेड वगैरे नाही, आम्हाला खालीच आवडतं. सो असं छोटंसं आहे. तिथे टीप वगैरे आहेत, त्यात थोडीशी आईंची भांडी वगैरे आहेत. आणि इथं आमचं थोडं छोटं मोठं असं पावडर वगैरे हे सगळं सामान असतं, मेकअपचं माझं सामान असतं सगळं. आणि त्याच्यानंतर हे आहे आमचं छोटंसं असं घर. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं पुण्यातलं छोटंसं घर ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम करा. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.